नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रामधील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप. सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली. ही अत्यंत गंभीर. सौरव दास यांची प्रतिक्रिया. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी. आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्ती शोधण्याचं काम मोदींच्या कार्यालयापासून सुरू व्हावं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किती लोकांना भाजपनं शरण दिली? सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या कारवाईवरून संजय राऊत यांचा सवाल. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात काही लोकांकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न. आंदोलनात दंगामस्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. सीजेपी आंदोलनातील गोंधळावरून गिरीश महाजनांची मागणी. पेपरफुटी प्रकरणी गठीत केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पहिली सुनावणी. प्रकरणातील 20,000 पानांचं आरोपपत्र राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये सादर. प्रकरणाची पुढची सुनावणी 3 ऑगस्टला होणार. प्रियंका यांनी सरकारला उत्तर दिलं. आज राहुल गांधी बोलणार. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गांभीर्य नाहीये. नीट पेपरफुटी प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. कंगना राणावत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे. कंगना राणावत यांच्या जेन्झींवरच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचं वक्तव्य. आमदार खासदारांनी थोडं तोलून मापून बोललं पाहिजे, महाजनांचा सल्ला. इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यमं कंपन्यांना नोटीस. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नियमनाच्या मुद्द्यावरून नोटीस. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस. कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात संघटना आक्रमक. औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक. कालपासून नंदुरबारमध्ये तळ ठोकून पुरावे गोळा करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक मुक्कामी. कौटिल्य अकॅडमीमध्ये तपासणी आणि झाडाझडती. कौटिल्य अकॅडमीमधील विद्यार्थ्यांची चौकशी होण्याची शक्यता. नवीन शाळांना मंजुरीसाठी संस्थाचालकांना पैसे द्यावे लागतात. संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावर 5-10 लाख रुपये द्यावे लागतात. महाराष्ट्रामध्ये पेपरफुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू. राऊतांची टीका. पेपरफुटी प्रकरणामध्ये हर्षवर्धन सपकाळांनी बदनामी केली. कुठलाही संबंध नसताना याबाबत आपल्यावर आरोप केले. अभिमन्यू पवार यांचा दावा. भाजपा आमदार अभिमन्यू पवारांची हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात तक्रार दाखल. अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेंची 6 तास चौकशी. पेपरफुटीमध्ये 5 लाख ते 50 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेंची मागणी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीमध्ये पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंचा सवाल. सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग. अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया. पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यामध्ये भेट घेतल्याचं समोर. राष्ट्रवादीच्या भेटीगाठी. एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातल्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. सुनील तटकरे बॉसला भेटले. त्यांचा पक्ष मोदी शहांचा. सुनील तटकरे आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर संजय राऊतांचं टीकास्त्र. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध. अमित शहांच्या विरोधात काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करणार. काँग्रेसच्या आंदोलनाला अद्याप पुणे पोलिसांची परवानगी नाही. तर शहांच्या दौऱ्यामध्ये काही गडबड केल्यास करारात जबाब देणार. भाजपच्या धीरज घाटेंचा काँग्रेसला इशारा. मुंबई महानगरपालिकेमधील पदाधिकाऱ्यांना आलिशान कारचे डोहाळे. 6 महिन्यांआधीच नवीन स्कॉर्पिओ घेतलेल्या असताना इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव. स्कॉर्पिओ एन कार प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार गणेश खणकर यांनी केली होती. सत्ताधाऱ्यांकडून आलिशान गाड्या घेण्यासाठी जनतेच्या तिजोरीमध्ये हात. वैयक्तिक संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी. बीएमसीच्या नव्या कार खरेदीच्या प्रस्तावावर संजय राऊतांची टीका. मुंबई पालिकेची लूटमार सुरू आहे. पालिका आयुक्त तुमचे लाड पुरवायला बसलेत का? मुंबई पालिकेच्या नव्या गाड्यांच्या खरेदी प्रस्तावावर किशोरी पेडणेकरांची टीका. तर सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याची मनसेच्या यशवंत केलेकरांची टीका. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची आज मराठा बांधवांसोबत बैठक. जरांगेंकडून राज्यभरातील मराठा बांधवांना बैठकीचं निमंत्रण. बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता.